वरुड ते राजुरा बाजार मार्गावर झालेल्या अपघातात आणखी एका 18 वर्षाच्या युवकाचा मृत्यू। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। रस्त्यावर पडलेल्या झाडावर दुचाकी धडकल्याने झाला होता अपघात। त्याच अपघातातील आता हा दुसरा मृत्यू। वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळलेल्या दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका 18 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। साहिल गुणवंत सुरजुसे असे या मृतक युवकाचे नाव असून याच अपघातात यापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला होता। माहितीनुसार 3 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वरुड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। यावेळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वरुड ते राजुरा बाजार मार्गावर कडुलिंबाचे झाड उन्मळून पडले होते। ढगाळ वातावरण आणि अंधारामुळे रस्त्यावरील ते झाड वाहन चालकांना दिसत नव्हते। याच दरम्यान रस्ता बंद झाल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते निलेश साबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि जगबीर सिंग यांनी झाड कापून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले होते। त्याचवेळी वरुड कडून राजुरा बाजारकडे एक दुचाकी वेगाने येत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी दुचाकी स्वारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट आडव्या पडलेल्या झाडावर धडकली। या अपघातात 3 मित्र गंभीर जखमी झाले होते। यामध्ये ओम संजय गोत्रे वय वर्ष 18 याचा तेथून काही दिवसांनी 7 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर साहिल गुणवंत सुरजुसे वय वर्ष 18 याची प्रकृती चिंताजनक होती। मात्र काल 27 एप्रिल रोजी 24 दिवसांनी रात्री उपचारादरम्यान त्याने सुद्धा अखेरचा श्वास घेतला। तर रितेश अशोक बहुरूपी वय वर्ष 18 याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे। एकाच अपघातात 2 तरुण मित्रांचा मृत्यू झाल्याने राजुरा बाजार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत साहिल 28 एप्रिल रोजी राजुरा बाजार येथील मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण गावात सध्या शोककळा पसरली आहे। वरुड तालुक्याला नेमकी कुठली नजर लागली की गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेकांचे प्राण जात आहे। या घटनेमुळे आता परिसरात भीतीचे वातावरण असून सध्या नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी व सुरक्षितेसाठी हेल्मेट व नियमांचे पालन करावे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।